HM घाटमाता न्यूज। मौजे पळशी येथे स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या विशेष प्रयत्नातून विविध विकास कामाचे उद्घाटन सोहळा। पळशी येथील विविध विकास कामाचे उद्घाटन दिनांक 23/6/2024 रोजी युवा नेते व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष माननीय सुहास भैया बाबर यांच्या हस्ते व प्रमुख पाहुणे माननीय तानाजीराव पाटील, युवा नेते आटपाडी, सांगली जिल्हा बँकेचे संचालक माननीय नंदकुमार पाटील, माजी नगराध्यक्ष विटा यांच्या हस्ते फीत कापून नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले। विविध विकास कामे पुढील प्रमाणे: विजापूर गुहागर ते जाधव वस्तीकडे जाणारा डांबरीकरण रस्ता, एकूण रक्कम 30 लाख रुपये। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळशी RCC खोल्या बांधकाम, रक्कम 22 लाख रुपये। गावठाणापासून सिद्धनाथ वडाकडे जाणारा डांबरीकरण रस्ता, रक्कम 60 लाख रुपये। इंदिरानगर मधील अंतर्गत रस्ता व नाईक समाजातील अंतर्गत रस्ता, रक्कम 20 लाख रुपये। साळुंखे घर ते पाटील ग्रुप रस्ता, काँक्रिटीकरण रस्ता, रक्कम 10 लाख रुपये। राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजना ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम, रक्कम 30 लाख रुपये। जल जीवन मिशन अंतर्गत पळशी गावच्या नळ पाणी पुरवठा, रक्कम 1,39,00,00,000 रुपये। या प्रसंगी उपस्थित आसपासच्या परिसरातील मान्यवर, बेनापूर गावचे सो कमलाकाकी शिंदे, राजूभाऊ शिंदे, रणजित गोसावी, करंजे गावचे दादासो पाटील, पोपटराव माने, भरत माने, हिवरे गावचे सदाशिव आप्पा हसबे, यशवंतराव हसबे, भास्कर कुंभार, बानूरगड गावचे सज्जन बाबर, ताडाचीवाडी गावचे समाधान सावंत, रवींद्र पवार, कुसबावडे गावचे विनायक शिंदे, एकनाथ शिंदे, बाळासो जाधव, मारुती जाधव, तसेच पळशी गावचे सरपंच सो संगीता उत्तम जाधव व उपसरपंच भारत वामन चंदन शिवे व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते। तसेच तंटामुक्ती अध्यक्ष सचिन जाधव, पळशी सर्व सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन नेताजी दगडू जाधव, व्हाईस चेअरमन मारुती जाधव व सर्व संचालक मंडळ तसेच सर्व तरुण वर्ग, शेतकरी, ग्रामस्थ कार्यक्रमास हजर होते। तसेच उमेश जाधव, उत्तम जाधव, भीमराव पाटील, पांडुरंग जाधव, शहाजी इंगळे, रमेश इंगळे, अरविंद पाटील, धनंजय जोशी, श्रीकांत जाधव, विलास जाधव इत्यादी सर्वजण उपस्थित होते। कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक काकासो जाधव यांनी केले। गावच्या कामाचा आढावा संभाजीराव जाधव यांनी घेतला। कार्यक्रमाचे उद्घाटक सुहास भैया बाबर व प्रमुख पाहुणे तानाजीराव पाटील यांनी मार्गदर्शन केले। आमदार अनिल भाऊ यांच्या अथक प्रयत्नातून या पळशीसाठी मिळालेला विविध कामासाठी निधी आणि त्या कामाचं आज उद्घाटन, या कार्यक्रमाचे उद्घाटक सुहास भैया बाबर, युवा नेते, माजी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष, तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय तानाजीराव पाटील, युवा नेते आटपाडी, अध्यक्ष व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक लिमिटेड सांगली, कार्यक्रमासाठी या ठिकाणी आवर्जून उभा राहिलेले आहे, उपस्थित आहे, त्यांनी उद्घाटन केलेलं आहे। या सर्वांचंच मी पळशी ग्रामस्थाच्या वतीनं, पळशी ग्रामपंचायतीच्या वतीनं, पळशी सर्व सेवा सहकारी सोसायटीच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो। यानंतर मी फक्त अनिल भाऊंनी या पळशीसाठी दिलेल्या निधीचं वाचन करू शकतो। खरं सांगायचं झालं तर या पळशीचा चेहरा मोहरा बदलायचं काम स्वर्गीय अनिल भाऊंच्या माध्यमातून या पळशीचं झालेलं आहे। फक्त एवढंच नाही, या वर्षीचा जर आमचा विचार अध्यक्ष साहेब केला तर डाकाची काडी तयार होत नव्हती, पण सुहास भाईंच्या माध्यमातून टेंबूचं पाणी या गावामध्ये आलं आणि प्रत्येकाच्या द्राक्ष बागेसाठी पाणी मिळालं।
शेततला भरून लोकांनी आपापली गाडी व्यवस्थित रीतीनं तयार केली. यानंतर या पळशीसाठी आलेला निधी राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजना ग्रामपंचायत कार्यालय 30 लाख रुपये, आंबेडकर नगर अंतर्गत रस्ते करणे 34 लाख रुपये, स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता 17 लाख रुपये, स्मशानभूमी सोयी सुविधा 3 लाख रुपये, इंदिरानगर अंतर्गत रस्ते 38 लाख रुपये, अंगणवाडी इमारत बांधकाम कुसबावडे 12 लाख रुपये, अंगणवाडी इमारत बांधकाम फिराचा मळा 11 लाख रुपये, कुसबावडे अंतर्गत रस्ते संरक्षक भिंत 18 लाख रुपये, जुने स्टँड ते खंडोबा मंदिर रस्ता 30 लाख रुपये, गाव अंतर्गत रस्ते 40 लाख रुपये, सिद्धनाथ देवालयाकडे जाणारा डांबरी रस्ता 60 लाख रुपये, जाधव वस्ती मळा डांबरीकरण रस्ता 30 लाख रुपये, हरिनाना वस्ती डांबरीकरण रस्ता 1,18 लाख रुपये, जिल्हा परिषद शाळा बांधकाम करणे 22 लाख रुपये, स्टेज बांधकाम RCC 5 लाख रुपये, जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा पळशीचा करणे त्यासाठी 1,39 लाख रुपये, घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी 10 लाख रुपये, हायमाट बसवणे 4 लाख रुपये, सौर दिवे बसवणे 14 लाख रुपये, ग्रामपंचायतीवरचा सोलर बसवणे 2 लाख रुपये, दलित वस्ती सुधार योजनेचं बोर आणि सोलर पंप बसवणे 3 लाख रुपये, पळशी जिल्हा परिषद शाळा इमारत दुरुस्ती 13 लाख रुपये, असा जवळजवळ 9 ते 10 कोटी रुपयाचा निधी स्वर्गीय अनिल भाऊंनी आपल्या गावासाठी दिलेला आहे. आमच्या गावचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि सुहास भैया हे आभार आणि कशात म्हणावं हा मोठा प्रश्न आहे. या ठिकाणी आपण आलात पुनश्च एकदा सर्व उपस्थितांचं हार्दिक असं स्वागत करतो. आठवणी तालुक्याचे नेते आणि आज उल्लेख करायला काही अडचण नाही आणि आमच्या जवळचे पाहुणे तानाजीराव पाटील तथा जिल्हा मंत्री बँकेचे संचालक आमचे मित्र नंदकुमार पाटील माजी नगराध्यक्ष शिवटा, दादासाहेब पाटील माजी उपसभापती, यशवंतप्पा माजी उपसभापती, सदाशिवप्पा व्हाईस चेअरमन खरेदी विक्री संघ, कमल काकी माजी शिक्षण सभापती, बाळासाहेब उंडराव बेंडवण्याचे सरपंच, साहेबराव पाटील, राजाभाऊ, यशवंतप्पा, रणजित गोसावी, सयाजी शिंदे, सज्जन बाबर, भरत पैलवान, पोपट माने आणि या गावच्या पोलीस पाटील, सर्व ग्रामपंचायतीच्या सदस्य, महिला, सोसायटीचे सर्व चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक आणि पळशी गावातील तमाम तरुण आणि वडीलधारी मंडळी, मी अधिक जास्त वेळ इथे घेणार नाही. काका पाटलानं माझं सगळं काम हलकं केलेलं आहे. भैया गेले 2 वर्ष झाला हा कार्यक्रम आमचा इथं जागेवर थांबलेला आहे. या ग्रामपंचायतीमध्ये आम्ही वर्ष 1.5 वर्ष झालं. ज्यावेळी आम्ही तारीख मागल त्यावेळेला भाव म्हणायचे 1 महिनाभर थांबा, 1 15 दिवस थांबा, काहीतर ह्या महिन्यात होईल, काहीतर पुढच्या महिन्यात होईल. असं करत करत आम्ही वर्ष 1.5 वर्ष काढलं. पण जलजीवनचं सुद्धा कामाचं उद्घाटन करूया म्हणून मी विनंती केली की भाऊ आपण जलजीवनचं उद्घाटन करूया. मला म्हणजे काम पूर्ण होऊ द्या, लोकपालनं 16 आपण करूया, मंत्री महोदयाच्या हस्ते आणून आपण यात करूया. मला खंत आहे या गोष्टीची. आज तुम्ही विनंती केली शंभूराजांना, 4-5 दिवस मी तुमच्या संपर्कात आहे, आम्ही सर्व मंडळी संपर्कात आहे. 4-5 दिवस झालं तुम्ही त्यांच्या त्याला विनंती करताय की
शंभूराजे तुम्ही आमच्या छोट्याशा कार्यक्रमाला हजर राहावं, पण अधिवेशनाच्या कारणामुळे त्याला येता आलं नाही, पण त्यातनं वेळ काढून यायला पाहिजे अशी माझी अपेक्षा होती. आणि ते जर आले असते तर राजा भाऊंची उणीव आम्हाला भरून निघली असती. त्याच्याबद्दल मला थोडंसं वाईट वाटतंय. पण तिथून पुढच्या काळामध्ये तुम्ही मला वारंवार म्हटला की नाना निवडणूक सोपी नाही, आणि तुम्ही म्हणताय तेवढं सोपं नाही. अहो तुमच्या उजव्या बाजूला कोण आहे बघा, डाव्या बाजूला कोण आहे बघा, मागे कोण आहे बघा, आणि पुढं कोण आहे बघा. त्या चारी बाजूला जर तुम्ही विचार केला, तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं तुम्ही अर्ज भरा आणि गाडीत जाऊन निवांत जुन्या घरामध्ये बसा. तुम्ही मला त्याला विरोध केला की असं होत नाही. आणि भैया मी तुम्हाला आठवण करून देतो, आताच्या या कार्यक्रमाला आपण जवळजवळ 6-7:30ला सुरुवात केली. 7 वाजल्यापासून आता मला वाटतं 8 साडेआठ वाजलेले आहेत. एवढ्या काळामध्ये भाऊनी एक 25 वेळा संभाजीराव म्हणून नाव घेतलं असतं. किती वेळा? 25 वेळा. आणि म्हणून कार्यक्रम करायची इच्छा आणि मानसिकता होत नव्हती. माणसानं प्रेम करावं आणि तिने काही आम्हाला दिलं नाही, आम्ही काय मागितलं नाही, फक्त प्रेमाची वागणूक आणि मान सन्मान फक्त 10 वर्ष दिला. एकच काम फक्त आमचं थोडंसं तिने मागे पुढे केलं. तर मी अध्यक्षाकडे गेलो आणि सांगितलं तुम्हाला हे सांगायला लागतंय, आणि त्याला विट्याला बोलवून घेतलं. 5व्या मिनिटात ते आमचं काम मार्गी लागलं. काका पाटलांनी सांगितलं मगाशी की या गावाचा चेहरा मोहरा बदलला, तो अनिल भाऊनी बदलला. बया 900 मीटरची उंची वाढवली त्यावेळेला मुंबईतनं मला फोन यायचा, संभाजीराव असं असं झालंय. मी म्हणलं मला काही सांगताय, तुम्ही फक्त काय करायचं नाही, फक्त दौंडी द्यायची भेववाटावर सांगायचं भाऊन हे काम केलंय म्हणून. ते काम पूर्ण झालं. सगळी माणसं या स्टेजवर म्हणतोय की पळशीला पाणीच येत नाही, पळशीला कधीच पाणी येणार नाही. आज द्राक्ष मऊ पडत असताना आतापर्यंत गाडी तयार होईपर्यंत टोटल बाया पळशीच्या गावातल्या ज्याला सोयीचं होईल त्या मंडळींनी आपापल्या पाईपलाईन करून आणि सगळे खड्डे भरून द्राक्ष बाग घालवली. आणि त्याच्यानंतर तिने गाडी पण तयार केली. टेम्पोच्या अधिकाराचा आम्हाला सारखं वरनं दबाव होता की तुम्ही असं करा, आम्ही केस घालीन, तुम्हाला काय करायची करा, पण मी एकाही माणसाला विरोध करणार नाही की तू इथनं पाणी घेऊ नको म्हणून. आणि कुणालाही विरोध केला नाही, सगळ्यांनी ते केलं. माझे तुम्हा सर्वांना विनंती आहे, मी जाता जाता नागपूरचं अधिवेशन झालं, कॅबिनेटची मिटिंग झाली नंदू पाटील, आणि कॅबिनेटची मिटिंग झाली. 6 पळशी सिंचन योजना मंजूर झाला. त्यावेळेला भाऊनी पहिल्यांदा शाजीला सांगितलं संभाजीराव मला फोन लावून दे, आणि तिथून बाहेर मला फोन केला की 6 पळशी सिंचन योजना मंजूर केलेली आहे. 1 इंच पळशीची जमिनी ओलीच्या खाली अंड्याच्यावर राहणार नाही असं नागपूरमधनं मला फोन दिला. आणि मला म्हणले भिवघाटावर पळशीचे कॅसेट चालू करा. बया या माणसानं आम्हासाठी काय करावं, मला वाटतं तुम्हाला गार्डीत पण तुमच्यासाठी काय केलं नसेल. एवढं प्रेम आणि एवढं काम. 5 वर्षे ग्रामपंचायत सत्ता आहे. बया कधीही 9+10 आमचे सदस्य आहेत. कसलीही 5 वर्षात कसल्याही कामाच्या बाबतीत कसली कुरबुर आज अखेर झालेली नाही आणि कुणीही केलेली नाही. सर्व गटाचे सर्व सदस्य आज व्यासपीठावर आहेत. सगळ्यांनी मिळून मिसळून या कोट्यावधीचा निधी आणलाय. उमेशने फक्त घेऊन जायचा कागद आणि भाव एक कागद, आणि 8-15 दिवसामध्ये ते पैसे मंजूर व्हायचं. आणि मी सगळ्यात धन्यवाद देईन, सगळ्यात आभार मानेन. एक टार्गेट पोरगा, एक थोडासा रागीट पोरगा, पण 5 वर्षामध्ये एखाद्या बोलण्यात चूक झाली असेल सगळ्याचा स्वभाव संभाजीराव म्हटले तसं त्यांना आम्ही नेते म्हणतो, म्हणजे लोकसभेला आमचे ते नेता आहेत, मला त्यांचं ऐकायला लागतं. हितनंच उमेदवाराला घेऊन आटपाडीपर्यंत मला दम देत येणार की आपल्याला असं करायचं आहे. त्यामुळं एका निवडणुकीला तर आम्हाला संभाजीरावचं ऐकायला लागतं. त्यांना नेतेपद म्हणून त्यांच्या अंडर आम्हाला काम करावं लागतं. पण चांगलं झालं, आनंद झाला या सगळ्याच गोष्टीचा. बरं आता
जास्त बोलण्यापेक्षा आपण सगळ्यांनी येणाऱ्या निवडणुकीला ताकदीनं काम केलं पाहिजे. जी काही 4 माणसं भरपडली असतील त्या माणसाला आपण समजावून सांगितलं पाहिजे. तुम्ही विचारानं मतदान करा. विचारानं ज्याने आपलं गाव पुढं नेण्याच्या दृष्टीनं ज्याने एक आपला देह संपवून घेतला त्यांच्या मुलाला आपण येणाऱ्या निवडणुकीला आपण उभा करणार आहे. त्यामुळं आपण सगळ्यांनी सुवाच्या मागं ताकद उभा करण्याच्या दृष्टीनं ज्याची त्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे. मला वाटतं सगळीच जबाबदारी माझ्यावर असते. आता संभाजीराव मला तरुण म्हटले, पण मी कॉलेजमधनं बाहेर पडल्या मला राजकारणात काही मंडळीने घेतलं आणि युवक काँग्रेसचा अध्यक्ष केलं. मी हाफ चड्डी पहिल्यांदा अनिल भाऊकडे आलतो. म्हणजे शाळेला त्यावेळेला हाफ चड्ड्या होत्या, खाकी चड्डी आणि पांढरा शर्ट, आणि भाऊकडे येताना टोपी तेवढी खिशात घातली की मी शाळेत आहे अजून दिसू नये म्हणून. मला वाटतं काही लोकांनी ओळख करून दिली. त्यात ओळख करून देणारी कुठं गेली मला माहीत नाही, पण मी अगदी शेवटपर्यंत भाऊची साथ दिली. भाऊने मला अगदी जेवढं सुहासवर आणि अमोलवर जेवढा जीव लावला तेवढाही माझ्यावर लावला, जेणेकरून 3रा मुलगा आहे असं मला सांभाळलं. मग माझा कुठलाही हट्ट असेल तर निश्चितपणानं त्याने माझा हट्ट पूर्ण केलेला आहे. त्यामुळं आपण येत्या निवडणुकीला सगळ्यांनी अगदी कसं असतंय, मालक असल्यावर कोणी कामगिरी दाखवू शकतो, मालकाची भीती असते मागं. मालक नाहीत आपलं. आता जो पास होतो, आता जो लीड देतो, ती खरं निष्ठावंत गाव म्हटलं जातं. पळशीला येतानाच मन भरून आलं होतं, कारण अनिल भाऊंच्या जीवाभावाचं गाव असलेलं पळशी. कारण महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला संधी मिळाली त्या वेळेला ह्या पळशीचा उल्लेख केल्याशिवाय भाऊंचं भाषण कधी पूर्ण झालं नव्हतं. कारण इथली द्राक्ष आणि नाशिकची द्राक्ष मुंबईमध्ये अनेकदा सगळ्या आमदारांना भाऊ सांगायचे की तुमच्याकडे क्वांटिटी असेल पण क्वालिटी तयार करणारे गाव पळशी आहे. दर आधी इथला ठरतो एक्सपोर्ट आणि मग तुमचा ठरतो, असं अभिमानानं भाऊ सांगायचे. त्यामुळे ह्या गावामध्ये येताना, कारण भाऊ गेल्यानंतर मी पहिल्यांदाच या गावामध्ये आलो. मी खरं आहे तुमची इच्छा सगळ्यांची अशी होती की भाऊंच्या हस्ते कार्यक्रम व्हायला पाहिजे होता, आणि तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची अशी इच्छा होती की भाऊंना मंत्रिपद मिळावं, आणि ते पद मिळाल्यानंतर आपण निश्चितपणे ह्या भाऊंच्या हस्ते सगळ्या कामांचं उद्घाटन करूया. पण नशिबानं साथ दिली नाही, आणि नियतीच्या मनामध्ये खूप काही वेगळं होतं, आणि दुर्दैवानं भाऊ आपल्याला सोडून गेले. ज्या माणसाच्या हस्ते हा कार्यक्रम होणं अपेक्षित होतं त्या माणसाच्या प्रतिमेचं पूजन करावं लागते. ह्याच्यासारखं दुर्दैवाने दुःख निश्चितपणे काय नाही. आणि हे सगळं घडत असताना, म्हणजे मी तुम्हाला अध्यक्षांनी भाषण केलं, निवडणुकीला अजून 2.5, 3, 4 महिन्याचा कालावधी आहे, पण ते भाऊंच्या नंतर मी पहिल्यांदा तुमच्या संवाद साधतोय. त्यामुळे थोडंसं मला माझं मन मोकळं करणं गरजेचं आहे. मला 1.5 वर्षामध्ये कुटुंबातली दोघंही घालून बसले आम्ही. 1.5 वर्षापूर्वी आई गेली, आणि आई गेल्यानंतर काकी सावरतं का नाही सावरतंय अशा अवस्थेमध्ये अख्खं आमचं कुटुंब होतं. मग दुःख कुणाला जास्त झालंय, मला झालंय, दादाला झालंय का भाऊंना झालंय, त्याची तमाश बाळगली गेली नाही आमच्याकडे. आणि हतबल झाल्यासारखं थोडंसं आम्ही 1 वर्षभर त्यात काढले. आणि माझं दुःख बघून, दादाचं दुःख बघून भाऊंना जे दुःख झाले ते काय भाऊ आम्हाला दाखवूच शकले नाहीत. त्यांनी सावरून नेण्याचा प्रयत्न केला. असं वाटत होतं आपण सगळ्यांना थांबावं, आता बास करावं, पण भाऊंच्याकडे बघून आम्ही सावरायचा प्रयत्न केला, भाऊंनी आमच्याकडे बघून सावरायचा प्रयत्न केला. आणि हे सगळं सांभाळत असताना देव एवढी मोठी शिक्षा देईल, काळ एवढा मोठा घाला घालेल की ध्यानीमध्ये नसताना अवघ्या 6 वर्षामध्ये भाऊनं सुद्धा आपल्यातून हिरावून घेतलं. आणि त्यावेळेला मात्र काय होतंय, म्हणजे आई गेल्यानंतर संपलेला माणूस, बाप गेल्यानंतर जबाबदारीची जाणीव एका सेकंदात होते. कसं सांभाळायचं त्या सगळ्या अवस्थेमध्ये असताना मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, 5 दिवस झाले आणि 6व्या दिवशी आमच्या गावातल्या सगळ्या माणसांनी घराला सगळ्या कुलप लावली आणि अख्खं गावच्या गाव सगळं आमच्या घरामध्ये येऊन बसलं. आणि सगळ्यांनी मला समोर बोलवून घेतलं. ज्या बायका कधी घरातनं बाहेर पडत नाहीत अशा सगळ्या महिलांनी माझ्या समोर येऊन भाषणं केली आणि सांगितले की बाबा हे सांभाळावं लागेल, ह्याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे, हे सगळं तुम्ही सांभाळलं पाहिजे. माझ्या सगळ्या भावाभावांनी येऊन सांगितलं की बाबा तुला आम्ही दिले, तुझ्या ताब्यात दिले, तू हे सांभाळलं पाहिजेस. आणि आई गेल्यानंतर खचलेला मुलगा, बाप गेल्यानंतर क्षणामध्ये जबाबदारीची जाणीव होते आणि सगळं दुःख पाठीमागे टाकून
की तुमच्या सेवेसाठी अविरतपणे काम करायचं. त्या एका भूमिकेतून आम्ही 5व्या दिवसानंतर बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मी तुम्हाला मुद्दाम सांगतो ना, मी काय मनाला वाटत असेल, काय जाणीव असेल, हे सगळं बाजूला ठेवलं. कारण मला माझ्या वडिलांनी ना प्रॉपर्टी ठेवली, ना पैसा ठेवलाय, ना अडका ठेवलाय, ना इतकी जमीन अशी ठेवली की आता मी निवांत करावं अशी अवस्था नाही. मला माझ्या वडिलांना काय ठेवलं, तर मला माझ्या वडिलांनी ही समोर बसलेली माणसं आणि या मतदारसंघातल्या आम जनतेसाठी काम करण्याची प्रेरणा, ह्याच्या व्यतिरिक्त माझ्या वडिलांनी मला काय ठेवलं नाही. त्यामुळे ती सांभाळण्याची जबाबदारी, नैतिक जबाबदारी आमची आणि मी ती पेरण्याचा त्या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. अनेक प्रसंग असे आहेत की आता माझ्यापेक्षा नाना आहेत, अध्यक्ष आहेत, या व्यासपीठावरची सगळी मंडळी ज्यांनी भाऊंच्या बरोबर 30-40 वर्ष काम केले. काही अनुभव त्यांचे चांगले असतील, पण मी काही अनुभवांचं तुम्हाला या ठिकाणी कथन करणं माझी नैतिक जबाबदारी समज. नाना 2004चा पराभव झाला, 2009चा पराभव झाला, तोपर्यंत मी राजकारणात नव्हतो जोशी साहेब. पण 2009चा पराभव झाल्यानंतर मी भाऊंना म्हटलं, भाऊ आपण थांबूया. जर पाणी टेंबू लोकांना मान्य नसेल तर आपण ह्यामध्ये फारसं करण्यात मजा नाही. किती दिवस तुम्ही हे कष्ट करणार आणि या कष्टाला लोकांची साथ नसेल तर आपल्याला थांबल्याशिवाय पर्याय नाही. लोकांच्या मनाप्रमाणे त्यांना हे मान्य नसेल तर आपण त्यांच्या ताब्यात देऊया, आपण थोडंसं थांबूया. भाऊ त्या दिवशी काय बोलले नाहीत मला, पण दुसऱ्या दिवशी मला संध्याकाळी बोलवून घेतलं आणि मला म्हणले यश अपयश ही तांत्रिक बाजू आहे म्हणले माझ्यासाठी. पण एका सामान्य कुटुंबातला मुलगा गारडीसारख्या छोट्याशा गावचा सरपंच लोकांनी आमदारकीपर्यंत नेऊन ठेवला. मी उत्तरदायित्व आहे, मी लोकांसाठी काहीतरी करणं माझी नैतिक जबाबदारी आहे. त्या भूमिकेतनं मी जी योजना मांडली होती त्या योजना पूर्ण केल्याशिवाय अनिल बाबर स्वस्थ बसणार नाही. आमदार असू दे अगर आमदार नसू दे. मला विशेष वाटलं की पराभव झालेला कालचा माणूस आज सकाळी मला हे सांगतोय. किती मोठी प्रेरणा असेल, किती मोठी ताकद असेल आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन आम्ही काम करायला सुरुवात केली. आणि अध्यक्ष मी पहिल्यांदा राजकारणात अनिल भाऊंच्या पराभवानंतर मी सुरुवात केली. मी पंचायत समितीला निवडून आलो, भयानक दुष्काळ होता. तुम्ही बरेच जण त्यात साक्षीदार आहेत. तुमच्या सुद्धा गावाला टँकर आपण आणत होतो. टँकर कसे आणत होतो, कुठून आणत होतो, आता ती वेळच काढायला नको, ती विषयच काढायला नको असं निश्चितपणे वाटतं. पण एवढ्या भयानक अवस्थेत काम करत असताना आम्ही लोकांना अपील केलं. त्यावेळेला खरी मला जाणीव झाली की ह्या भागाला पाणी आल्याशिवाय पर्याय नाही आणि आपण त्यासाठी वडिलांना आपले आमदार केले पाहिजे. प्रचंड ताकद तुम्ही सर्वांनी लावली आणि 2014ला लोकांनी स्वीकारलं आणि भाऊ त्या ठिकाणी आमदार झाले. काही न मागता भाऊने एकच काम केलं की बाबा आम्हाला टेंबूचं पाणी मिळालं पाहिजे, त्यासाठी अविरतपणे त्यांनी परिश्रम केले आणि 2014 नंतर खऱ्या अर्थानं या योजनेला ताकद मिळाली आणि या योजनेचं काम पूर्णत्वास नेत आलं. 10 वर्ष आपली वाया गेली. कदाचित 4चं मला माहिती आहे, पण 9ला जर भाऊ आमदार झाले असते तर आज आणखीन काय तर रूप त्यातलं आपल्याला वेगळं बघायला मिळालं असतं. पण दुर्दैवानं ते घडलं नाही. 2017 साली अध्यक्ष आपण सगळी धडकीला उभा राहिलो. तिघच काकी आम्ही निवडून आलो. काँग्रेस राष्ट्रवादीचे 28 लोक निवडून आले, भाजपचे 28 लोक निवडून आले. आपण तिघ जिकडे जाऊ त्या गटाची सत्ता स्थापन होणार होती आणि ती सगळ्या पळापळ चालू असताना काँग्रेस राष्ट्रवादीचा निरोप घेऊन काही जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते मंडळी भाऊंना भेटायला. भाऊंना भेटले, मी आपलं बाहेर बसून ऐकत होतो आणि ते भाऊंना असं सांगत होते की सुहासला जिल्हा परिषद अध्यक्ष करूया. 2.5 वर्ष सुहासला जिल्हा परिषद अध्यक्ष करूया. नाना शेवटी राजकारणात पद मिळायचं स्वप्न सगळेजण बघत असतो. मी त्या दिवशी झोपलो नाही. मला असं वाटायचं की लाल दिवा आपल्याला उद्या सकाळी आपलं जमले, आपण अध्यक्ष होते. पहाटे उठून बघतोय तर भाऊ आवरत होते. भाऊनी गाडी पकडली आणि मुंबईला गेले आणि त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते. त्यांना भेटले, म्हणले बिनशर्त पाठिंबा म्हणले माझ्या 3 सदस्यांचा, कसलंही पद द्यायचं नाही. पण 2019च्या निवडणुकीला मी टेंबूचा मुद्दा घेऊन समोर जाणार नाही, उरलेलं सगळं काम करून द्यायचं एवढ्या एका अटीवरती आम्ही तुम्हाला बिनशर्त पाठिंबा देतो म्हणून सांगितलं. कुठल्याही बापाला वाटतं की आपल्या मुलाला पद मिळावं, पण त्यांनी ते नाकारलं आणि टेंबूच्या एका विषयासाठी त्यांनी सगळं नाकारून. आता ते ठीक आहे, परत त्यांना त्यांच्या चर्चा झाली. नाईक साहेब सारख्या काही माणसांनी सांगितले की त्यांच्यामुळे अध्यक्ष केलं, किमान उपाध्यक्ष करा म्हणून त्यांनी आपल्याला उपाध्यक्ष केलं त्याला. आणि 17 साली जेव्हा अध्यक्ष सगळं पूर्णत्वास आलं, जो तुमच्या महत्वाचा विषय होता आता तुमच्यापर्यंत पाणी आलं. मी सांगायचं कारण नाही, अनेक वक्त्यांनी ह्या व्यासपीठावरून भाषण केले, पळशीला पाणी येऊ शकत नाही, कसं कधीच येऊ शकत नाही. म्हणजे मला जाणीवपूर्वक सांगतो अध्यक्ष,
इतकं भयानक आणि विषारी प्रचार भाऊंच्या विरोधात ह्या टेंबूच्या विषयात केला. ज्या कृष्णेचं पाणी 72-50 किलोमीटर 80 किलोमीटर तिकडून इकडपर्यंत झालं, या कृष्णेच्या पाण्याची चेष्टा करण्याव्यतिरिक्त विरोधकांनी कधीच काय केलं नव्हतं. एकाच माणसाला आत्मविश्वास होता की पाणी येणार आहे, ते म्हणजे भाऊ. बाकी कुणालाच वाटत नव्हतं की इथं पण पाणी येणार आहे. ज्या गावात पाणी जाणार आहे त्या गावात ही जाऊन सभा घ्यायची, पाणी येत नाही आणि महिन्याभरात पाणी तिथं जायचं. आता मी परत असं म्हणलं तुम्ही सगळीकडे जावा आणि सगळ्यांना सांगा की पाणी येत नाही, म्हणजे तिथं पाणी, म्हणजे चेष्टा करण्याव्यतिरिक्त त्यांनी काय केलं नाही. आणि 2017 साली ज्या वेळेला टेंबूमध्ये समाविष्ट नसलेल्या काही गावांचा जो भाग राहिला होता, 35-40 गावाची राहिली होती, किंवा ज्या गावांना मिळते पण पूर्ण क्षमतेने मिळत नव्हतं, अशा गावांचा एक नकाशा भाऊने तयार केला आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पुढे भाऊ बसले. ज्या गावांना पाणी मिळते त्याला वेगळ्या कलरनं मार्किंग केलं होतं आणि ज्या गावाला पाणी मिळत नाही त्याला वेगळ्या कलरनं मार्किंग केलं होतं. आणि भाऊने समजावून सांगितलं, साहेब ह्या गावाला पाणी मिळते, शेजारच्या गावाला मिळत नाही, पैशाला मिळते, बांगुर्डीला मिळत नाही, ताडाचवडीला मिळत नाही. पण ही गावं काय पाकिस्तानात आहेत का? त्यांना आपण न्याय द्यायचा का नाही द्यायचा? आणि ते सगळं पटवून दिलं. आणि 2019च्या विधानसभेच्या अगोदर टेंबूच्या 6व्या टप्प्याची त्यावेळेला प्रशासकीय मान्यता नाही पण ते तत्वता मान्यता झाली आणि त्या योजनेला मान्यता मिळाली. पण दुर्दैवानं 19 नंतर नाना सरकार बदलल्यानंतर जी लोक आज तुमच्यापर्यंत येतील प्रचाराला, त्या लोकांनी 2.5 वर्षामध्ये एवढाच प्रयत्न केला की 6वा टप्पा होऊ नये. कशासाठी? तर फक्त अनिल भाऊंना श्रेय मिळेल. अनिल भाऊंना श्रेय मिळणं महत्वाचं होतं का ह्या 40 गावांना पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी मिळणं महत्वाचं होतं. ही सुद्धा जबाबदारी, याचं सुद्धा भान या लोकांना नव्हतं. फक्त भाऊंना श्रेय मिळणे म्हणून ह्या लोकांनी कसा प्रयत्न केला, दुर्दैवाने ते यशस्वी ठरले. आणि मग जो उठाव झाला त्या उठावामध्ये भाऊ पुढे होते आणि त्या उठावाचं कारण बाकीच्यांचं वेगळं असू शकतं, पण अनिल भाऊंचं कारण हे फक्त 6वा टप्पा होता. त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी कसल्याही स्वार्थाला ना त्यांनी मंत्रिपद मागितलं. 50 कोटी जर दिले असते तर माझी सोसायटी भरायची राहिली नसती. अजून सुद्धा आमचा सेक्रेटरी होती, तेवढं राहिले. त्यामुळं ही फक्त बदनामीचं षडयंत्र होतं. पण टेंबूच्या 6व्या टप्प्यासाठी तो भावना निर्णय करावा लागला, त्यात भाऊ सामील होते. आणि मला तुम्हाला सांगायला आनंद आहे की त्या प्रयत्नानंतर आपल्या 6व्या टप्प्याचं काम त्या ठिकाणी तांत्रिक मान्यता झाली, प्रशासकीय मान्यता झाली. ज्या दिवशी प्रशासकीय मान्यता झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्याचा निर्णय करायचा होता, नागपुरामध्ये ती मंत्रिमंडळाची बैठक होती. भाऊ स्वतः खुर्ची टाकून त्या बैठकीच्या बाहेर बसले होते आणि उदय सामंत साहेब आणि शंभूराज देसाई साहेबांना भाऊने सांगितलं की आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत 9 नंबरचा विषय टेंबूचा आहे, तुम्हाला भांडून घ्यावं लागेल मंत्री. शंभूराज देसाई म्हणले कोण भांडणार आहे म्हणले आपल्यावर, आता आपण सगळे एकत्र आहे, निश्चितपणे होईल. म्हणजे तुम्हाला राजकारण कळायचं आहे म्हणले. अनिल बाबर आज एवढं वय झाले म्हणजे तुम्हाला कळलं आत गेल्यानंतर. आणि ज्यावेळेला मिटिंग चालू झाली, टेंबूच्या 6व्या टप्प्याचा प्रश्न आल्यानंतर नाव घेणार नाही मी, पण काय लोकांनी सांगितलं करायला पाहिजे का, जरा 1-2-4 महिन्याने केलं तर. मग यांच्या लक्षात आलं, म्हणजे नाही आजच करावं लागेल आणि आत्ताच करावं लागेल. आणि मग त्या योजनेची मान्यता झाली. भाऊनी त्या सगळ्या लोकांचा सत्कार केला आणि भाऊ विमानात बसले. तुमचा फोन त्यानंतर भाऊ विमानात बसले आणि ज्या अधिकाऱ्यांनी मदत केली, शेवटी असा प्रशासनाचा भाग महत्वाचा असतो, त्या अधिकाऱ्यांना भाऊ पुण्यामध्ये येऊन भेटले. भाऊनी त्यांचा सत्कार केला आणि भाऊ येण्यापूर्वी त्या अधिकाऱ्यांच्या मनामध्ये अशी चर्चा होती की भाऊंना मंत्रिपद मिळालं पाहिजे, निश्चितपणे चांगला परिणाम होईल. आणि भाऊनी त्या लोकांना बुके दिला आणि भाऊ सहज बोलून गेले. अनिल बाबरच्या आयुष्यातल्या सगळ्या राजकीय इच्छा पूर्ण झाल्या. अधिकाऱ्यांचं हायचं वाटलं की भाऊ असं का बोलून गेले. तिथून भाऊ बाहेर आले आणि प्रशासकीय मान्यता झाली टेंबूची आणि काही दिवसातच भाऊ आपल्याला सोडून गेले. म्हणजे एखाद्या माणसाचा जीव सुद्धा कशात अडकावा, जे स्वप्न बघितलं होतं 92 साली ते स्वप्न पूर्णत्वास जाते. ते स्वप्न पूर्ण झाल्यावरच त्यांनी कदाचित त्यांच्या शरीराने त्यांची अख्खी ताकद संपली ना. म्हणजे आई गेल्याचं दुःख माझ्यापेक्षा त्यांना जास्त झालं असेल, पण त्यांनी दडवून ते काम करण्याचा प्रयत्न केला. आई गेल्यानंतर 2 महिन्यात त्यांनी आम्हाला दोघांना बोलवून सांगितलं होतं की मी जिच्यासाठी करायला पाहिजे होतं तिच्यासाठी कधीच काय करू शकलो नाही.
आता तुमच्यासाठी काय करावं, आमच्यासाठी काय करतील, तर ही भूमिका तुमची बदलून टाका. मी तुमच्यासाठी काही करणार नाही. माझं उर्वरित आयुष्य मी या समाजासाठी व्यतीत करणार आहे. आणि खरोखर या 1.5 वर्षामध्ये भाऊ एवढे प्रचंड फिरले, एवढी प्रचंड भाऊने कामं करून घेतली की त्याला मर्यादा येणार नाही. आणि शेवटच्या श्वासापर्यंत अध्यक्ष सांगत होते काय चुकीचं नाही. शेवटचा श्वास म्हणजे ज्यावेळेला शरीर पूर्ण थकलं, शरीरानं हार मानली, त्याच वेळेला भाऊ म्हणली की आता आपण दवाखान्यात जाऊया. त्याच्या आधी कधी येणार म्हटलं नाही. आणि ज्यावेळेला तपासणीला भाऊला घेऊन गेले, स्ट्रेचरवरती असताना भाऊनी कलेक्टर साहेबांचा हात धरला. कलेक्टर साहेबांना म्हणले साहेब हे अशी पत्र दिली शहाजी जातात. साहेब बोलले माझी कामं राहिली. आणि कलेक्टर साहेब म्हणले बाबर साहब आप पहिले ऍडमिट हो जाइए, मैं बाद में देखता हूँ क्या करना है. भाऊने ऍडमिट केलं. 7:30 वाजता भाऊनी शहाजीला बोलवून घेतलं. म्हणजे शहाजी टेंबूच्या अधिकाऱ्यांना फोन लाव, भयानक दुष्काळ आहे, कसं नियोजन करणार आहे, कुठं पाणी सोडणार आहे, त्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे आणि सगळ्यांना व्यवस्थित पाणी मिळालं पाहिजे. यासाठी मला मायात बोलवलं, त्यांचं प्लॅन त्यांचा का मागून घे. हे शेवटचे शब्द 7:30 वाजता शहाजी बरोबर आहेत. 10:30 वाजता मी बोलून आलोय नाना, आणि 4:30-5 वाजता भाऊ आपल्या हात नाही. तिथे उभा असलेल्या माणसाला, आयसीयूत असलेल्या माणसाला काय वाटत असेल, आणि 5 दिवसानंतर ह्या मुलाला काय वाटत असेल की आपला बाप शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहिला. आणि ती एकच प्रेरणा माझ्यासमोर आज माझ्यासमोर मला माझ्या वडिलांनी दिली. त्यामुळे तुम्हाला एवढंच अभिवचन देतो की सुहास बाबर अनिल भाऊंचा सारखाच काम करेल, त्यात कुठेही कमी पडणार नाही, एवढं अभिवचन तुम्हाला मी निश्चितपणे देतो. शेवटी असं आहे की दुसरं काय मला त्यांनी शिकवलेलं नाही. काम करणे, मी पंचायत समितीला काम केले राज्यात पहिल्यांदा. मी झेडपीला जेव्हा उपाध्यक्ष झालो, अध्यक्ष तुम्ही सगळे सत्कारला आला होता. मला वर जाताना भाऊनी सांगितलं की उपाध्यक्षाची चेंबर वर आहे म्हणले, खाली बसायचं, खालची चेंबर घ्यायची. मी अधिकाऱ्यांना सांगितलं की मला खालचं केबिन पाहिजे. अधिकारी म्हणले वरचं केबिन एकदम चांगला आहे, एसी आहे, एकदम त्याचं फर्निचर चांगलं आहे. नाही म्हणलं मला खालचं चेंबर पाहिजे. ते वरनं पाठी काढून त्यांनी खाली लावली. त्या खुर्चीवरती बसल्यानंतर सगळे आमदार, सगळे जिल्ह्यातले नेते मंडळी भेटायला आले, आमचं स्वागत करून गेले. भाऊ आले नाहीत. आणि भाऊ शेवटला आले. त्यांनी काय स्वागत सत्कार केला नाही माझा. त्यांच्या पाया पडलो आणि मला म्हणले खाली खुर्ची घ्यायचं कारण असं आहे म्हणले की ह्या खुर्चीवर बसताना भान ठेवा, आपला बाप ह्या खुर्चीवर बसला होता. म्हणजे काम करण्याची, प्रत्येक काम करण्याचं भान करताना भान राखू दे की आपला बाप ह्या खुर्चीवर बसला होता. ज्या वेळेला पंचायत समितीला उभा राहिलो त्यावेळेला भाऊनी असं सांगितलं होतं की पार्टी तुझी नाही, पार्टी तुझ्या बापाची नाही, पार्टी माणसांची आहे. तिकीट पाहिजे असेल तर माणसाने सांगितलं पाहिजे. मी परत त्या गावात गेलो, सगळ्या माणसांनी भाऊनं सांगितलं की त्याला उमेदवारी द्या. भाऊनी सांगितले एका आठवड्यात त्याला उमेदवार देतो, त्याच्या प्रचाराला मी येणार नाही. भाऊ प्रचाराला आले नाहीत माझ्या अध्यक्ष. जिल्हा परिषदला परत तसंच झालं. भाऊनी सांगितले की मी प्रचाराला येणार नाही. मुलाच्या आयुष्यातल्या दोन्ही निवडणुकीला भाऊ कधी प्रचाराला आले नाहीत नाना. माझं भाऊंच्या मला कधीच उभा राहायचं नव्हतं विधानसभेला. अनेक नेत्यांची मुलं वडिलांना ढकलून सांगत होती की त्यांना आमदार व्हायचं, पण मी सांगत होती की मला माझ्या बापाला आमदार करायचं. मला कधी असं अपेक्षित नव्हतं. पण दुर्दैव काय असतं बघा, दोन्ही वेळेला भाऊ प्रचाराला आले नाहीत. आज दुर्दैवाने विधानसभेला उभं राहायचे वेळ आले तर बाप माझ्या बरोबर नाही. किती मोठं अगतिक त्याने दुर्दैव असतं या एखाद्या माणसाच्या पाठीमागे. त्यामुळे तुम्हाला माझी विनंती आहे, अध्यक्षांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं भाऊ गेल्यानंतर मी सीएम साहेबांना भेटलो. म्हणलं साहेब भाऊंची शेवटची इच्छा होती 6व्या टप्प्याचं टेंडर लगेच झालं पाहिजे. मला म्हणजे लोकसभा झाली की करू. म्हणलं साहेब चालणार नाही, लोकसभा होस्तोपर्यंत तुमचा बराच वेळ जाऊ शकतो. आचारसंहितेच्या काळामध्ये परत होणार नाही, परत पुढच्या आचारसंहिता लागेल, मला लवकर कार्यक्रम पाहिजे. त्यांनी सांगितलं एका दिवसात त्यांनी मला त्याची मंजुरी दिली, टेंडर काढून दिलं. उद्या लोकसभेच्या आचारसंहितेच्या आधी आपण टेंडर काढले आणि त्या योजनेचं टेंडर ओपन झाले. मी तुम्हाला ह्या व्यासपीठावरून शब्द देतो, जुलैच्या 15 तारखेच्या आत आपण त्या कामाचा शुभारंभ या ठिकाणी करतोय. मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना सगळ्यांना म्हणून. आणि सगळी गावं इंच ना इंच जमीन या विधानसभा मतदारसंघातली सगळी गावं पळशीमध्ये पळशी उपसा सिंचन नावाची एक छोटी योजना केली, ज्या योजनेतून तुमचा राहिलेला भाग ताडाशिवाड्यानी बानूरगड या सगळ्यांना पाणी देण्याचं त्यामध्ये प्रोव्हिजन आहे. लवकर आपण त्याचं काम चालू करतोय. भाऊंचं शेवटचं काम होतं, त्यामध्ये जबाबदारीने पूर्ण करण्याची भूमिका आम्ही सर्वांनी घेतली. नाना भाऊ गेल्यानंतर आपण 1000 कोटी रुपये ह्या मतदारसंघासाठी आणले. हॅममधून रस्त्यांसाठी 777 कोटी रुपये आपण आणले.
142 किलोमीटरचे रस्ते आपण कॉन्क्रीटचे करतोय. आटपाडीसाठी नळ पाणी पुरवठ्याला जवळपास 100 कोटी आणले. खानापूरच्या नळ पाणी पुरवठ्याला 25 कोटी आणले. उट्याच्या नळ पाणी पुरवठ्याला आपण 100 कोटी रुपये आणतोय. 1000 कोटी निधी आपण भाऊ केल्यानंतर ठीक आहे, माझं श्रेय नाही. शेवटी असा भाऊंचा मुलगा म्हणले की माणूस त्या ठिकाणी आपल्याला मदत करतो. फक्त माझी तुम्हाला विनंती एवढीच आहे की मी काय नौका नाही आणून असा येता बसवले असं नाही. मी 10 वर्ष या पंचायतीमध्ये जिल्हा परिषद तुमच्याबरोबर काम केले. आणि दुष्काळात मी तुमच्याबरोबर त्या ठिकाणी करत होतो. कोविडमध्ये सगळे जेव्हा घरात होते तेव्हा सुहास बाबर एकटा असा माणूस आहे की जो गाव टू गाव जाऊन आलाय सगळीकडे. त्यामुळे मला तुमच्या मी रोजच्या संपर्कातला माणूस. मी तुम्हाला ह्या व्यासपीठावरून एवढाच शब्द देतो, तुम्हाला संधी मागा, अजून वेळ आहे. मी तुमच्याकडे अजून एकदा दोनदा जसं जमल तसं येईल. पण आता कशालाही न बोलता तुम्हाला एवढंच तुम्हाला सांगतो, का करायचं विधानसभा, तर जे स्वप्न भावनी बघितलं होतं ते विकासाचं स्वप्न एका नव्या रूपात एका नव्या गतीने पूर्ण करण्यासाठी मी ह्या तुमच्या समोर निश्चितपणे येणार आहे. का करायचंय तेही तुम्हाला मी परत सांगायला येईल. फक्त मी सिद्धनाथाच्या चरणी एवढंच तुम्हाला सांगतो, त्याच्या साक्षीने तुम्हाला सांगतो, सुहास बाबरला जर संधी मिळाली तर सुहास बाबर मिळालेल्या कालावधीमध्ये एक काम चुकीचं करणार नाही. जे करेल ते तुमच्यासाठी असेल, जे काम करेल ते अनिल भाऊला स्मरून करेल. त्यामुळं एकदा संधी त्याला तुम्हाला निश्चितपणे द्यावं. भाऊंचा मुलगा म्हणून दिली ते चालेल, पण जे स्वप्न भाऊनी बघितलं होतं, जी विकासाची गती होती ते पूर्ण करण्याची भूमिका आमच्या सर्वांची निश्चितपणे राहील. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आई वडील नसलेला माणूस आहे मी आता मुलगा. घरामध्ये पाऊल ठेवत असताना बाहेर जेवढं राहील तेवढं बरं वाटतं. माणसात असली काही अडचण वाटत नाही. पण जेव्हा घरी जातो, कारण दुःख काय घरात व्यक्त करायला गेलं तर माझ्या मुलाला ऍडमिट करावं लागतं, बारक्या मुलाला. आणि तुमच्यापाशी बाहेर व्यक्त करावं तर कदाचित तुम्ही म्हणाल की यार खाचला का काय. त्यामुळं काहीही न दाखवता हे सगळं सांभाळत ढकलत आम्ही न्यायला लागलोय. फक्त माझी विनंती तुम्हाला आहे की आई नाही वडील नाही कुणाला तरी माझी आई व्हावं लागणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माझा बाप व्हावं लागणार आहे. ती भूमिका तुम्ही सर्वांनी पार पाडावी. तुमच्या मुलाची भूमिका पार पाडण्याची जबाबदारी निश्चितपणे स्वतःवर पूर्ण करेल. त्यात कुठेही अडचण येणार नाही. तुम्हाला अपेक्षित असलेला सगळा मतदारसंघ, तुम्हाला अपेक्षित असलेला ही पळशी या गावाची उर्वरित कामं निश्चितपणे पूर्ण करण्याची जबाबदारी माझी राहील. त्यात कुठेही अडचण येणार नाही. काही निवेदनं गावातील माझ्याकडे आलेत आणि उमेश साहेबांच्याकडे आभार मानले पाहिजे. त्यांनी बराचदा पाठपुरावा केलाय. आत्ता सुद्धा व्यासपीठावरती बसल्यावर त्यांनी मला व्हॉट्सअपला यादी पाठवली की एवढी कामं राहिलेत. ही निरंतर प्रक्रिया असते. लोक काय म्हणतात की एवढं काम करा, हा आमचं शेवटचं काम आहे. शेवटचं काम गावाचं कधीही नसतं. ती निरंतर प्रक्रिया असते. त्या प्रक्रियेमध्ये चांगल्या पद्धतीने काम करण्याची भूमिका आपण सर्वांनी एकत्रित येऊन करूया. तुम्ही सर्वांनी आशीर्वाद द्यावा थोडी माफक अपेक्षा व्यक्त करतो. तुमचा खूप वेळ घेतला. तुमच्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद. HM घाटमाता न्यूज.